नमस्ते, माझं नाव पृथ्वीराज पोपट सावंत. मी थोपटेवाडी येथील रहिवासी असून थोपटेवाडीत माझे क्षेत्र आहे. आम्ही पूर्वीपासूनच वडिलोपार्जित शेती असल्यामुळे माझं डिप्लोमा मेकॅनिकल शिक्षण होऊन मी 6 महिने जॉब करून परत शेती करण्याचा निर्णय घेतला. आम्ही ऊस ही पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो. नंतर जसे जसे आधुनिकता वाढत गेली तशी तशी इतर पिकांकडे वळत गेलो आणि आता फ्लॉवर, काकडी, मिरची वगैरे, भेंडी अशा पिकं घेत आहे. आपण मल्चिंग पेपर आधी लोकल कंपनीचा वापरत होतो इथे. नंतर आपल्या KVK येथे कृषी प्रदर्शनात ग्रोइट कंपनीच्या काही अधिकाऱ्यांची ओळख झाली. तिथून त्यांची ओळख झाल्यानंतर त्यांनी सजेस्ट केला की ग्रोइट कंपनीचा मल्च वापरा. नंतर आपण पुढील पिकासाठी 3 महिन्यापूर्वी ग्रोइटचा ग्रो6 हा मल्चिंग पेपर कृषी मित्र ॲग्रो ड्रिप एजन्सी फलटण येथून परचेस केला आणि त्यांनी आपल्याला योग्य मल्चिंग पेपर दिला आणि आपण 3.5 फुटी मल्चिंग पेपर वापरलेला आहे. काकडी आणि मिरचीसाठी आपण तो व्हाईट ब्लॅक कॉम्बिनेशनचा उन्हाळ्यामुळे मल्चिंग पेपर घेतलेला. नमस्ते, आपण आपल्या फार्मवर आलेलो आहे. हे काकडी आणि मिरची आपण एकत्रित केलेली होती मल्चिंग पेपरवरती. तर हा ग्रोइटचा ग्रो6 मल्चिंग पेपर आहे. तर आपण बघू शकता की काकडीचं आता वय जवळजवळ 3.5 महिने होत आलेला आहे. काकडी आता संपल 4-5 दिवसात आता आणि मिरची चालू होईल. तर दोन्हीची पण ग्रोथ, काकडीचं पण हार्वेस्टिंग 2 महिन्यात व्यवस्थित झालं आणि मिरचीचं आता फुलकळी लागून आता फळधारणा झालेली आहे. तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी आम्हाला कमी असतं, पण पाण्याची एकदम बचत होऊन मल्चिंग पेपरमुळं ग्रोथ व्यवस्थित मिळाली, आम्हाला उत्पन्न व्यवस्थित मिळालं काकडीचं आणि पांढऱ्या मुळीची सुद्धा संख्या खाली व्यवस्थित मिळाली. सूर्यप्रकाश आतमध्ये न गेल्यामुळं एकदम पांढरी मुळी व्यवस्थित राहिली आणि तणाचा वगैरे अजिबात प्रादुर्भाव झाला नाही. पेपर कुठेही फाटलेला नाही. आधी जो पेपर वापरायचो तो 1-2-2.5 महिन्यात सगळा तुटून जायचा आणि आता ह्या अजून तर हा कुठं 3.5 महिने झाले कुठं तुटलेला फाटलेला नाही. अंतरताना सुद्धा कुठं टच झालेलं नाही कशाला आणि काढताना सुद्धा व्यवस्थित निघेल अशी अपेक्षा आहे. तर मिरची अजून नाही म्हणलं तरी 3-4 महिने अजून कसं रानात राहणार आहे, त्यामुळं काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि जी खुरपाणीचं वगैरे खर्च वाचलाय त्यात आम्हाला फारच फायदा झालेला आहे मल्चिंग पेपरमुळं आणि पिकाची एकंदरीत ग्रोथ व्यवस्थित झालेली आहे. धन्यवाद. मी आहे ग्रोइटचा शेतकरी. Grow it. We help you grow.